नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी जे व्हिडिओमधील प्रश्न असतील ते पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी पोलीस आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी म्हणून कोणाची 5 वर्षांच्या कार्यकालासाठी अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, पोलीस भरतीला प्रश्न कसे येतात, एमडीचा फुल फॉर्म सांगा, काय असतो, मॅनेजिंग डायरेक्टर असा असतो, यावर देखील प्रश्न येतो। त्यासोबतच पहा, जिओ प्लॅटफॉर्म्स ही कंपनी आहे ती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंतर्गत काम करते आणि मित्रांनो याचे एमडी म्हणून आकाश अंबानी यांची 5 वर्षांकरता निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी, पर्याय बी, आकाश अंबानी हे जिओ प्लॅटफॉर्म्सचे 5 वर्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी असणार आहेत। दुसरा प्रश्न पहा, केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे सीबीआयचे माजी संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाल शासनाने किती वर्षांसाठी वाढवलेला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, प्रवीण सूद यांचा कार्यकाल संपल्यानंतर देखील शासनाने त्यांचा कार्यकाल आहे तो आणखी 1 वर्ष वाढवलेला आहे, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, कॅनडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो म्हणून निवड झालेले पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण। आता या ठिकाणी पहा, केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये ग्रीन केमिस्ट्री आणि कॅटॅलायसिस यांचा अभ्यास आणि याच्यामध्ये संशोधन करणाऱ्या प्राध्यापक गणपती यादव यांची निवड कॅनडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे पहिले भारतीय फेलो म्हणून झालेले आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे। प्राध्यापक गणपती यादव हे CAEचे पहिले भारतीय फेलो बनलेले आहेत। लक्षात ठेवायचं आहे, हे काय करतात तर रसायनशास्त्रामध्ये ग्रीन केमिस्ट्री आणि कॅटॅलायसिसचा अभ्यास आणि संशोधन करतात। चौथा प्रश्न, मनोज अग्रवाल यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली। प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून एका प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे। महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत, कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच पहा, मनोज अग्रवाल यांची पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव म्हणून निवड झालेली आहे। पर्याय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पाचवा प्रश्न, महिलांसाठी राखीव असलेल्या मुख्य मधुसखी पुरस्कार यावर्षी कोणत्या महिला मधुपाळाला मिळालेला आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील श्वेता वायाळ यांना मधुसखी 2026 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। सहावा प्रश्न पहा, वर्ष 2026चे मधुमित्र आणि मधुसखी हे मुख्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर झालेले आहेत। त्या ठिकाणी पहा, मधुमित्र आणि मधुसखी हे पुरस्कार आहेत ते 2026 साठी 4 व्यक्तींना जाहीर झालेले आहेत। त्यापैकी एक आहेत श्वेता वायाळ। म्हणजे आपलं उत्तर काय आहे, पर्याय सी, 4 व्यक्तींना हे पुरस्कार 2026 साली जाहीर करण्यात आले। कोणते पुरस्कार, मधुमित्र आणि मधुसखी। आता मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न आहे। या ठिकाणी जर तुम्हाला उत्तर येत असेल तर 100% कमेंट करून सांगायचं आहे, महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गाव कोणतं आणि त्याचा जिल्हा कोणता। उत्तर येत असेल तर 100% कमेंट करून सांगा, प्रत्येक उत्तराला लाईक मिळेल। प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिले मानवी हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली। या ठिकाणी पाहायचं आहे, झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पाची निवड भारतातील पहिले मानवी हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी झालेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे, पलामू व्याघ्र प्रकल्प। प्रश्न येतो की पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, झारखंड राज्यामध्ये आहे। 8वा प्रश्न पहा काय आहे, अलीकडेच विविध हवामान बदलांमुळे चर्चेत असलेले प्रसिद्ध गोड्या पाण्याचे सरोवर लेक टाहो कोणत्या देशात आहे। या ठिकाणी पाहायचं आहे, लेक टाहो हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि नेवाडा या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, लेक टाहो हे अमेरिका या देशामध्ये आहे। ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये वसलेला आहे तर कॅलिफोर्निया आणि नेवाडा। पुढचा प्रश्न पहा, 9वा प्रश्न आहे, उबर कंपनीने भारतात आपले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि क्लाउड आधारित डेटा सेंटर सुरू करण्यासाठी कोणत्या भारतीय समूहासोबत भागीदारी केलेली आहे। या ठिकाणी पहा, उबर काय करणार आहे, भारतामध्ये आपलं पहिलं आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स आणि क्लाउड आधारित डेटा सेंटर सुरू करणार आहे आणि ते मित्रांनो ते अदानी समूहाच्या सहाय्याने सुरू करणार आहे। म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। काय करणार आहे, उबर आणि अदानी समूह भारतामध्ये पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड आधारित डेटा सेंटर सुरू करणार आहे। कोणत्या कंपनीसाठी तर उबरसाठी। प्रश्न क्रमांक 10, नुकतेच निधन झालेले डॉक्टर आनंद नाडकर्णी हे मुख्यत्वे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ञ होते। या ठिकाणी पहा, आनंद नाडकर्णी हे
मानसोपचार तज्ज्ञ होते. काय होते? मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, मानसोपचार तज्ज्ञ होते. तर त्यांनी मुक्तांगण आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे IPH या संस्थांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य त्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. NS राजा सुब्रमणी हे भारताचे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे. आता हे बनणार आहेत, यांची निवड झालेली आहे, परंतु अधिकृतपणे त्यांच्याकडे पदभार सोपवला गेलेला नाहीये. तर या ठिकाणी पाहायचं आहे आतापर्यंत किती झाले. पहिले होते बिपिन रावत, दुसरे होते जनरल अनिल चौहान आणि तिसरे बनणार आहेत NS राजा सुब्रमणी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? NS राजा सुब्रमणी हे भारताचे तिसरे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनणार आहेत. प्रश्न क्रमांक 12 पहा काय आहे. भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय C कृष्णा स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 13. जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह कोणत्या देशाने प्रसिद्ध केला आहे? या ठिकाणी पहा, ऑप्टोसार का म्हटलं गेलेलं याला, तर याच्यामध्ये ऑप्टिकल दुर्बीण आहे किंवा ऑप्टिकल एक उपकरण आहे, त्यासोबत दुसरं उपकरण आहे रडार, SAR सार रडार याच्यामध्ये आहे, ज्यामुळे काय होईल, ढगाळ वातावरणात देखील अगदी स्पष्ट फोटो येणार आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी ऑप्टिकल तंत्रज्ञान त्यासोबतच रडार तंत्रज्ञान वापरणारा पहिला उपग्रह कोणता आहे? गॅलेक्स आय. आणि तो कोणी तयार केला आहे? भारतानं. म्हणजे पर्याय C या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे गॅलेक्स आय. ठीक आहे. आणि मित्रांनो हा भारतानं तयार केलेला आहे. याच्यामध्ये काय काय आहे, तर इलेक्ट्रो ऑप्टिकल तंत्रज्ञान आहे, त्यासोबतच सार रडार देखील आहे. म्हणजे ऑप्टो आणि सार दोन्ही आहेत. प्रश्न क्रमांक 14. नुकतेच कोणत्या राज्यात राज्यपालांनी त्यांचा अधिकार वापरून विधानसभा विसर्जित किंवा स्थगित केलेली आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 मध्ये दिल्याप्रमाणे जेव्हा राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा ढासळते त्यावेळी राज्यपाल काय करू शकतात? विधानसभा हे विसर्जित करू शकतात किंवा स्थगित करू शकतात. आणि मित्रांनो यानुसारच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास मनाई केल्यामुळे या ठिकाणी राज्यपालांनी कलम 174 अंतर्गत पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित आणि स्थगित केलेली होती. म्हणजे पर्याय C या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 10 मे हा दिवस जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय B हे आपलं उत्तर आहे. परंतु लक्षात ठेवायचं या ठिकाणी 10 मे हा दिवस दरवर्षी साजरा केला जात नाही. तर लक्षात ठेवायचं काय की दरवर्षी मे महिन्याचा दुसरा शनिवार हा दिवस जगभरामध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 कडे पहा. राष्ट्रीय डेंग्यू दिन 2026 ची थीम काय आहे? या ठिकाणी पहा, राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो 2026 साठी थीम काय होती? कम्युनिटी पार्टिसिपेशन डेंग्यू कंट्रोल चेक क्लीन अँड कव्हर. म्हणजे पर्याय C या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 17वा प्रश्न. ICC ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत सलग 2 वर्षे अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? या ठिकाणी पहा, ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत सलग 2 वर्षे प्रथम क्रमांकावर कोण आहे? जसप्रीत बुमराह. म्हणजे पर्याय C या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. जनगणना 2027 प्रक्रियेत 100% स्वयंगणना पूर्ण करणारे पहिले महाराष्ट्रातील मूठ हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे? या ठिकाणी पहा, 2027च्या जनगणनेसाठी काय करण्यात आलेलं आहे? स्वयंगणना नावाचा एक नवीन उपक्रम राबवला जात आहे. मित्रांनो याच्या अंतर्गत त्या गावातील 100% जनगणना पूर्ण करणारं पहिलं गाव कोणतं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ हे गाव. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय A मूठ हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आता लक्षात ठेवणार काय काय आपण, जर आपल्याला गाव विचारलं तर मूठ. लक्षात ठेवायचं, जर 2027 जनगणनेमध्ये 100% स्वयंगणना पूर्ण करणारं महाराष्ट्रातील पहिलं गाव कोणतं? तर ते गाव आहे मूठ गाव. गाव विचारलं तर मूठ, जर तालुका विचारला तर वेंगुर्ला आणि जिल्हा विचारला तर सिंधुदुर्ग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. व्यावसायिक सायकलिंग मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली KT आर्चिबाल्ड कोणत्या देशाची ऑलिम्पिक सायकलपटू आहे? आता प्रश्न येतो की
केटी आर्चिबाल्ड कोणत्या खेळाशी किंवा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? तर सायकलिंग. लक्षात ठेवायचं आहे सायकलिंग. आणि मित्रांनो यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि या ग्रेट ब्रिटन या देशातील आहेत, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, देशातील सर्वात मोठा आणि जगातील तिसरा सर्वात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जात आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात मोठा संरक्षण उत्पादन प्रकल्प आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी उभारला जात आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यासोबतच हा जो प्रकल्प आहे तो कोणती कंपनी उभारत आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे हा जो प्रकल्प आहे तो निबे लिमिटेड किंवा नाईब लिमिटेड, या ठिकाणी पहा NIBE नाईब लिमिटेड किंवा निबे लिमिटेड ही कंपनी उभारत आहे. प्रश्न क्रमांक 21, काँग्रेसने केरळच्या 13व्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड केली आहे? आपण कालच प्रश्न पाहिलेला आहे. VD सतीशन हे केरळचे 13वे मुख्यमंत्री बनणार आहेत, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस कधी साजरा केला जातो? आता आपण मित्रांनो याच्यावर काल देखील प्रश्न पाहिला. दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस म्हणून साजरा केला जातो. इथपर्यंत ठीक आहे. परंतु 2026च्या आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवसाची थीम काय होती असा प्रश्न विचारला तर काय सांगणार? हे तर आपण काल पाहिलं नव्हतं. तर या ठिकाणी 2026च्या आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवसाची थीम काय आहे? लाईट फॉर सस्टेनेबल फ्युचर. लाईट फॉर ए सस्टेनेबल फ्युचर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी मोफत पौष्टिक रसोई किट देणारी मेरी रसोई योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? या ठिकाणी पहा, मेरी रसोई योजना म्हटलं की पंजाब. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या लीड्स रिपोर्ट 2025 नुसार तटीय राज्यांमध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे? या ठिकाणी पहा, लीड्स रिपोर्ट 2025 नुसार किनारवर्ती म्हणजे तटीय राज्यांमध्ये तमिळनाडू हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. लीड्स रिपोर्ट 2025 मध्ये तमिळनाडू हे किनारवर्ती राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 25, तमिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? या ठिकाणी पहा, 17व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी JCD प्रभाकर यांची निवड झालेली आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्त्वाचं काय आहे तर या ठिकाणी महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला माहीत असेलच. त्यासोबतच तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतलेली आहे तर त्यांचं नाव आहे जोसेफ विजय किंवा थलपती विजय. त्यासोबतच आता यांच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान झालेले आहेत तर JCD प्रभाकर. आणि मित्रांनो तमिळनाडूतील ही कितवी विधानसभा होती? 17वी विधानसभा होती. प्रश्न क्रमांक 26, भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तमिळनाडूमधील थुथुकुडी म्हणजे तुतीकोरिन येथे कोणत्या देशाच्या कंपनीच्या मदतीने उभारला जात आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे भारताचा पहिला मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड म्हणजे काय तर बंदर हे तमिळनाडूमधील तुतीकोडी म्हणजे तुतीकोरिन बंदरामध्ये उभारलं जात आहे. आणि मित्रांनो यासाठी दक्षिण कोरियाची HD कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही कंपनी उभारणार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी हा जो ग्रीनफील्ड शिपयार्ड आहे तो दक्षिण कोरिया देशातील कंपनी उभारणार आहे, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. आणि कंपनीचं नाव काय? HD कोरिया शिप बिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 27, युरोपियन T20 प्रीमियर लीग म्हणजे ATPL मधील डब्लिन गार्डियन्स, डब्लिन आयर्लंडमध्ये येतं, डब्लिन गार्डियन्स या टीमचे या फ्रँचायझीचे मालक कोण बनलेले आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे आयर्लंडमधील डब्लिन या ठिकाणी असलेल्या डब्लिन गार्डियन्स. लक्षात ठेवा युरोपियन प्रीमियर लीगमध्ये ज्याप्रमाणे भारतामध्ये IPL मध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स यासारख्या टीम आहेत त्याप्रमाणेच युरोपियन प्रीमियर लीगमध्ये डब्लिन गार्डियन्स नावाची एक टीम आहे. या टीमचे मालक कोण बनलेले आहेत तर राहुल द्रविड हे बनलेले आहेत, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो या टीमचे कॅप्टन कोण बनलेले आहेत? कॅप्टन कोण बनलेले आहेत तर या ठिकाणी पहा डब्लिन गार्डियन्स या टीमचे कॅप्टन म्हणून रविचंद्रन अश्विन यांची निवड झालेली आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा 29वा प्रश्न, सिक्कीम राज्य स्थापना दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पहा सिक्कीम राज्य स्थापना कधी झाली तर 16 मे
1975ला भारतातील 22वे राज्य म्हणून सिक्कीमची स्थापना करण्यात आलेली होती। आणि मित्रांनो, त्यामुळेच दरवर्षी 16 मे हा दिवस सिक्कीम राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत। जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयाच पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।